निघला बाई कशी पाहिजे. आता ती बाई बिचारी जेवढे दिवस तिनं कार्य केले पण कधी चूल पेटवली नाही. तो घरचा माणूस चूल पेटवाचा, पाणी गरम करायचा ना मग आपली आंघोळ झाल्यावर बायकोला उठवायचा. ते बाई बिचारी त्या ठिकाणी बसली होती भजनामध्ये, तो माणूसही बसला होता. सर्व माझा कार्यक्रम झाला जयंतीचा. कमीत कमी 700 800 ते 1000 सेवक त्या ठिकाणी होते आणि माझा दुसरा कार्यक्रम त्या ठिकाणी होता. आता मले का माहित, पहिले कार्यक्रम जे बाई उठत नव्हती तिच्या घरी झाला आणि 15 दिवसानं जयंती आली आणि मग ते बाई हौसेनं ते ती पाहायला आली, कारण त्या कार्यकर्ता साहेबाची ती शौकीन होती. आता मले का माहित हे बाई तशी आढळणार होती म्हणून जेव्हा हा विषय आला बाईनं उठलं पाहिजे, चूल पेटवलं पाहिजे, पाणी गरम केलं पाहिजे, बाईचे कर्तव्य आहे. पण त्या बाईने कधी चूल पेटवली नाही, पाणी गरम केलं नाही, पती देवाला टाकलं नाही. हा विषय आला, त्या बाईनं खाली मान घालली. तिला वाटलं आता केवळा बयार शाहीर म्हणत असत, याला का मीठ सापडलं. पण मला माहित होता का रे बाबा हे उठते का नाही उठत. मी जनरल विषय घेतलो, शेवकीन कशी पाहिजे, तिनं कशी वागलं पाहिजे. आणि जो माणूस होता त्या घरचा बिचारा तिच्या पतीदेव, त्यानं मस्त वरतं तोंड करून हसून राहायला बायकोवर पाहिजे आपल्या. तेव्हा त्या बाईला पश्चाताप झाला, मी बाबाची शौकीन, एवढे दिवस कार्य केले, पतिदेवाला चूल पेटवली, पाणी गरम केलं, मला उठवलं. त्या बाईला एवढा पश्चाताप झाला. भजन समाप्त होता बरोबर ती बाई माझ्या जवळ आली. शहीद साहेब म्हणे तुम्ही म्हणले अगदी बरोबर आहे की म्हणे, मी कधी चुलत पेटवली नाही. म्हणला बेस्ट केली साहेबांनी नाही केली, घरच्या माणसाने केलं असतं तर ते काम नाहीये. कारण घराची शान हे बाईवर आहे, घरची बाई तशी पाहिजे. ज्या घरची बाई जर सुज्ञ असेल त्या सेवकाचा मान हजारो सेवकात होईल. आणि घरी जर सगळं असेल पण ती मान मर्यादा करत नसल, येणाऱ्याला बसण्याला खुर्ची देत नसल, एक कप चाय पाणी पाजत नसल, आणि त्या माणसाची जर भेट झाली दुसऱ्या बरोबर, तो का म्हणे मी तुमच्या घरी गेलो होतो जी, पण का करते तुमच्या घरच्या बाईनं बसायला जागाही दिली नाही, चायाचा सोडा जाऊ द्या. पहा घरी सारं काही असलं तरी त्या माणसाची हलकटपणा दिसते. म्हणून बाई माणसाची आधी शक्ती आहे, अर्धी शक्ती, आणि माणसाची अर्धी असा म्हणून माणूस बनला. म्हणून माई ही माणसाची अर्धांगिनी आहे. बाईचे कार्य बाईनं केलं पाहिजे, माणसाचे कार्य माणसानं केलं पाहिजे. अशी शेवकीन जर बाबाची असली तर बाबाला समाधान होईल, सर्व लोकाला समाधान होईल. म्हणून काय म्हणतो मी,